नमस्कार मित्रांनो, जय भीम पॅन्थर नावाचा एक मराठी चित्रपट येतोय ज्याचं प्रमोशन सध्या धूम धडाक्यात चालू आहे। त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाल्याने त्याबद्दल उत्सुकता वाढली आहे। नवयान ड्रीम फिल्म प्रोडक्शनने निर्मित केलेला हा चित्रपट एका संघर्षाची कथा सांगतो, जो बहुजन समाजातील संघटनांच्या जळणघडणीवर आणि त्यांच्या लढ्यावर आधारित आहे। चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशांत धापसे यांनी केले असून त्यांनी यापूर्वी अंकुश आणि रंगीले फंटर सारखे चित्रपट दिग्दर्शित केलेत। त्याचबरोबर भोंगा, हलाल सारख्या चित्रपटांचं लेखन केलेलं आहे। त्यांना त्यासाठी अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत। मित्रांनो, चित्रपट हा समाजाचा आरसा आहे असं म्हटलं जातं, परंतु मराठी चित्रपटांकडे बघितल्यावर हे कितपत खरं आहे असा प्रश्न पडतो। कारण आपण जेव्हा मराठी चित्रपट बघतो तेव्हा प्रस्थापित मराठी चित्रपट सृष्टीला जात व्यवस्थेतील शोषित पीडित जात समूहांच्या संबंधित विषयांचं वावड आहे हे स्पष्ट जाणवतं। दलित, भटके, आदिवासी, एकंदरीत येथील बहुसंख्य शोषित समाजाच्या जगण्याचा संघर्ष, त्यांची प्रेम प्रकरणे, सक्सेस स्टोरीज, त्यांनी उभ्या केलेल्या समाज राजकीय चळवळी, त्यांचे भावविश्व, एकंदरीत त्यांच्याशी संबंधित कुठलाही प्रकार चित्रपट कलासृष्टीत आपल्याला बघायला मिळत नाही। मराठी चित्रपट सृष्टीत दिग्दर्शक, लेखक, निर्माते यांच्यात बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व नसल्यास जमा आहे। त्यामुळे त्यांच्या जीवनाशी निगडीत कथा मांडल्या जात नाही। चित्रपटांचे विषय हे बहुतेकदा सवर्ण वर्गाच्या अनुभव विश्वाभोवती फिरतात। त्यांच्यातील कौटुंबिक नाट्य, त्यांच्या त्या थरल प्रेम कथा, तेच ते पानसट बावळट विनोद किंवा अतिरंजित ऐतिहासिक गौरवगाथा, जे बहुसंख्य समाजाच्या वास्तवापासून कोसो दूर असतात। आम्ही दाखवू तेच सत्य, नी तेच वास्तव, आम्ही म्हणू तीच संस्कृती, तेच उत्तम आणि तेच सुंदर, असा एकंदरीत यांचा हेका असतो। एक प्रकारे ते त्यांची अभिरुची इतर बहुसंख्य अशा मोठ्या वर्गावर लादत असतात। म्हणूनच की काय मराठी चित्रपटसृष्टी अगदी लयाला गेलेली आपल्याला बघायला मिळते। प्रेक्षक मिळत नाही असल्या बोंबा इथे चित्रपट दिग्दर्शक, निर्माता ते कलाकार सर्वच मारताना दिसतात, पण त्याच्या कारणांचा शोध मात्र ते घेत नाही। मध्यंतरी नागराज मंजुळे सारख्या दिग्दर्शकांनी या परिस्थितीत मोठा बदल घडवला। त्यांचा फॅन्ड्री हा चित्रपट भटक्या विमुक्त जातीतील जीवनावर आणि व्यवस्थात्मक शोषणावर भाष्य करतो। त्यात जंब्या नावाच्या पात्राच्या माध्यमातून एका खालच्या ठरवल्या गेलेल्या जातीतील मुलाच्या भावविश्वाला केंद्रस्थानी ठेवला आहे। त्यानंतर सैराट मध्येही प्रेम आणि जात यांचा संघर्ष प्रभावीपणे मांडला गेला। विशेष म्हणजे हे चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचले सुद्धा आणि व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी सुद्धा झाले। मराठी प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रेम दिलं। याचा अर्थ सरळ आहे, या मोठ्या कष्टकरी शोषित समाज वर्गाच्या कथा मुख्य प्रवाहात येऊ शकतात। फॅन्ड्री आणि सैराट यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक नवीन दृष्टिकोन आणला आणि सामाजिक बांधिलकी जपली। आता हा जय भीम पॅन्थर चित्रपट बघा, जो शोषितांचा येथील व्यवस्थेशी झालेल्या संघर्षाची कथा सांगतो। ट्रेलर मधून चित्रपटाची थीम आणि टोन याची थोडीफार कल्पना येते। जय भीम पॅन्थर हा चित्रपट बहुजन समाजाच्या संघर्षावर आणि त्यांच्या हक्कासाठीच्या लढ्यावर आधारित आहे हे तर स्पष्ट जाणवत आहे। ट्रेलर मध्ये अन्याय, अत्याचाराचे, त्याच्या प्रतिकाराचे तर काही व्यवस्थेला प्रश्न करणारे, जाब विचारणारे प्रसंग असल्याचे दिसतंय। काही भावनिक तर काही सामाजिक संदेश देणारे दृश्य आहेत। आणि जय भीम पॅन्थर या संघटनेच्या येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जय भीम पॅन्थर दलित पॅन्थर नव्हे। दलित पॅन्थर ही एक संघटना, चळवळ जी वास्तविक जीवनाशी संबंधित आहे। चित्रपटात दाखवलेली जय भीम पॅन्थर ही चित्रपटापुरती मर्यादित काल्पनिक संघटना, तेव्हा या दोन शब्दांचा घोळ अजिबात होऊ देऊ नका। दलित पॅन्थर म्हटलं की नामदेव ढसाळ, राजा ढाले, जवी पवार सारखी प्रसिद्ध नावे डोळ्यापुढे येतात। तुम्हाला असं वाटत असेल आणि हीच गोष्ट डोक्यात ठेवून चित्रपट बघायला जाणार असाल तर थांबा। चित्रपटाच्या ट्रेलर वरून तरी त्याचा असा थेट संबंध दिसत नाही। मित्रांनो, ट्रेलर मध्येच एक गोष्ट मला विशेष खटकली। बघा, होतं काय की शोषित जातीयांच्या संघर्षाची कथा सांगणारा एखादा चित्रपट असला की तो नेहमीच प्रस्थापित वर्गाच्या दृष्टिकोनातून मांडला जातो। शोषक वर्गातून म्हणजेच अन्याय करणाऱ्या वर्गातून वा जाती वर्णातून कोणीतरी एखादा हिरो पुढे गेला जातो। त्याला पीडित वर्गाचे वा व्यक्तीचं संरक्षण करताना व त्याच्यासाठी लढताना दाखवतात आणि त्याच्याच समांतर पीडित शोषित जातीतूनच असलेल्या त्याच्याच एखाद्या समाज राजकीय नेत्याला विलन म्हणून पुढे केले जाते।
म्हणजे शोषित जातीतच विलन दाखवून सर्व पाप त्याच्याच माती मारण्याचा हा प्रकार. मी हे का सांगतोय तर या चित्रपटात सुद्धा असंच एक व्यक्तित्व प्रथमदर्शनी दिसून येते, ज्याच्या तोंडी एक वाक्य आहे, बघा नीट ऐका. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. चित्रपटात याचा नेमका काय रोल आहे हे अजून निश्चित नाही, परंतु जर हे व्यक्तित्व शोषित जातीतूनच दाखवत असेल आणि तो त्यांचा नेता दाखवला असेल तर हे म्हणजे प्रस्थापितांच्या दृष्टिकोनातून काढलेल्या चित्रपटाची रीव ओढण्यासारखे आहे. मागे 200 हल्ला हो या चित्रपटात सुद्धा तेच केलेलं, त्यामुळे मला ही भीती येथे जाणवत आहे. अर्थात तसं काही नसेल तर फारच ठीक आहे. मित्रांनो, या चित्रपटात उत्तम असे हरहुन्नरी कलाकार मंडळी प्रमुख भूमिकेत आहेत. गौरव मोरे, मिलिंद शिंदे, चिन्मय उदगीरकर, सोनाली पाटील, जयवंत वाडकर, संजय कुलकर्णी आणि शशिकांत शेंडे अशी प्रतिभावान कलाकार मंडळी यात आपल्याला बघायला मिळणार आहे. संगीत आणि गाणी यावरून तर चित्रपट एक अव्वल दर्जाची कलाकृती होणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. कारण रोहित नागभिडे यांचं संगीत आणि आनंद शिंदे यांच्यासारख्या गायकांचा भरदास्त आवाज म्हणजे क्या बात आहे. मित्रांनो, चित्रपट नेमका कसा आहे हे तर चित्रपट बघितल्यावरच कळू शकते. ट्रेलर वरून फार तर आपण अंदाज लावू शकतो. तर चित्रपट जयंतीचं औचित्य साधून 11 एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज होतोय. तुम्हाला काय वाटतं, असे चित्रपट यायला पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह.